नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अनालायझर. उद्धव ठाकरेंच्या दोन महत्वाच्या निर्णयावर, दोन महत्वांच्या वक्तव्यावर आपण आज बोलणार आहोत. हिंदीत एक म्हण आहे, अब पछताए क्या होत जब चिडिया चुग गई खेत, किंवा बैल गेला आणि झोपा केला, अशी दुसरी म्हणही प्रसिद्ध आहे. उद्धव ठाकरेंनी दोन मोठे निर्णय जाहीर केलेले आहेत. एक म्हणजे यशवंत जाधव जे स्थायी समितीचे अध्यक्ष होते त्यांना आणि मंत्री असलेल्या उदय सामंत यांना पक्षातून बडतर्फ केलं. मुळात आत्ता हा निर्णय का घेतला गेला? काही कायदेशीर बाबी डोळ्यासमोर ठेवून घेतला गेला का? न्यायालयात फायदा होईल म्हणून घेतला गेला का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. उदय सामंत हे काही महिन्यांपूर्वीच, म्हणजे सरकार स्थापन होऊन आता 30 जून, जुलै आणि ऑगस्ट संपत आलाय. अख्खा जुलै संपलाय, ऑगस्ट संपत आलाय. त्याच्या आधीच उदय सामंत हे शिंदे गटामध्ये गुवाहाटीमध्ये जाऊन सामील झाले होते. त्यानंतर उदय सामंतांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, कारभार सुरू केला. एवढ्या दिवसानंतर उदय सामंतांना आत्ता पक्षातून पक्षविरोधी कारवायाबद्दल हाकलून लावणं हा मला तर खरा आश्चर्यकारक नाही, मला हा विनोदी निर्णय वाटतो. आणि दुसरा तो म्हणजे यशवंत जाधव, त्यांच्या पत्नी यामिनी जाधव या सुरुवातीलाच निघून गेल्या होत्या आणि त्यांनी तर व्हिडिओ करून आपल्या कॅन्सरच्या काळामध्ये काय वेदना झाल्या, पक्ष कसा सोबत राहिला नाही हे देखील सांगितलं होतं. आता यशवंत जाधवांनी पक्षविरोधी कृत्य कोणतं केलंय? म्हणजे ते मातोश्रीला काय 2,50,00,000 घड्याळ या गोष्टी पक्षविरोधी कारवाईत येतात का? मला मोठा प्रश्न आहे. खरं तर सचिन वाझे ज्याप्रमाणे निर्माण झाला आणि त्याला पुन्हा हात काढून घेऊन, पहिल्यांदा खूप कौतुक करून आणि पुन्हा हात काढून घेऊन त्याला माफीचा साक्षीदार तो झाला, तशा प्रकारचा यशवंत जाधवांच्या सोबत प्रकार होऊन मातोश्रीचे व्यवहार उघड होऊ नयेत म्हणजे मिळवली. बैल गेला आणि झोपा केला अशी सगळी स्थिती आहे. म्हणजे सगळं उडून गेलंय, निघून गेलंय, झालंय ऑलरेडी. आणि त्यानंतर हकालपट्टीच्या कारवाया या अगदी विनोद निर्मिती करणाऱ्या आहेत. आणि दुसरा उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय आहे आणि तो म्हणजे त्यांनी विधिमंडळातल्या आपल्या उरल्या सुरल्या आमदारांना, म्हणजे शिल्लक सेनेला एक पत्र पाठवून आव्हान केलंय की शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक व्हा, ते मुद्दे सभागृहामध्ये मांडा, त्याच्याविषयी बोला, असंही उद्धव ठाकरे म्हणतायत. खरं तर 30 जूनच्या आधी उद्धव ठाकरेंनी केलेल्या फेसबुक लाईव्ह मधून त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासोबत विधान परिषदेचं सदस्यत्वही सोडण्याची घोषणा केलेली होती. म्हणजे त्यांनी सांगितलं होतं की मी विधान परिषदेचा सदस्याचा राजीनामा देतोय आणि मुख्यमंत्री पदाचाही राजीनामा देतोय. पुढे पुढे त्यांनी फक्त मुख्यमंत्रीपद सोडलं आणि विधान परिषदेचं सदस्यपद मात्र आपल्याकडं कायम ठेवलं. म्हणजे अजून राजीनामा दिलाय की नाही हे माहीत नाही. आजच्या लेखी तरी उद्धव ठाकरे हे विधान परिषदेचे सदस्य आहेत. स्वतः विधान परिषदेमध्ये हजर राहून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घ्यायचं सोडून उद्धव ठाकरे पाहुण्याच्या काठीनं साप मारायचा का प्रयत्न करतायत, हाच मला प्रश्न पडतोय. खरं तर उद्धव ठाकरेंच्याकडं सत्ता होती, 2.5 वर्ष ते राज्याचे मुख्यमंत्री होते. या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात झालेल्या 2-2 दिवसांच्या अधिवेशनामध्ये उद्धव ठाकरे किती वेळ हजर राहिले? बऱ्याच वेळेला शेवटचं भाषण करायला, पहिलं भाषण करायला, काही वेळेला तर अजित पवारांनीच ती भाषणं करून टाकलेली आहेत. म्हणजे विधानसभेत उद्धव ठाकरेंची उपस्थिती नगण्य होती. मुख्यमंत्री असताना सभागृहात नगण्य होती. मंत्रालयात तर ते फार कमी काळ गेलेले आहेत, कमी दिवस गेलेले आहेत. म्हणजे 2.5 वर्षातल्या 700-800 दिवसांच्या पैकी 850 दिवस ते होतील काहीतरी पदावर, त्यापैकी ते 8.5 दिवस तरी मंत्रालयात गेलेत का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या समोर आहे. त्यांचा एकूणच कारभार हा मातोश्रीवरून किंवा वर्षावरून झालेला आहे. ज्यांच्या हातामध्ये सत्ता असताना, शेतकऱ्यांसाठी धोरणं राबवण्याची शक्ती असताना, जबाबदारी दिलेली असताना, स्वतःहून घेतलेली असताना, जे मंत्रालयात जाऊन कारभार बघू शकले नाहीत, जे विधान भवनात जाऊन कारभार बघू शकले नाहीत, ते आता आपल्या शिल्लक सेनेला
आदेश देत आहेत की शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक व्हा. जेमतेम 14-15 आमदार विधानभवनामध्ये, विधिमंडळामध्ये, विधानसभेमध्ये उरलेले आहेत त्यांच्याकडं, आणि 10-11 जे काय असतील ते विधान परिषदेमध्ये, एकूण संख्या येईल 25ची. या सगळ्या आमदारांच्या पैकी स्वतः उद्धव ठाकरे तर कधी सभागृहात हजर राहत नाहीत. हे नियमितपणे हजर आहेत, त्यांनी सभागृहात भाषण दिलं आहे, असं कधी होत नाही. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आदित्य ठाकरे देखील अपवादानेच सभागृहात आपल्याला दिसतात. असं पूर्ण काळ अभ्यास करायचा आहे म्हणून ते सुद्धा कधी दिसत नाहीत. म्हणजे ठाकरे लांब राहतील आणि ठाकरेंच्या सोबत असलेल्या आमदारांनी मात्र आक्रमक भूमिका घेऊन लढायचं, सगळ्यांना अंगावर घ्यायचं, असे ते आदेश. जसं संजय राऊतांच्या विषयात घडलं, ते बिचारे आक्रमक होऊन लढत राहिले आणि गेले ना जेलमध्ये. म्हणजे जे यांच्या बाजूनी आक्रमक होऊन लढतात, बोलतात, अनिल परब, काय अवस्था होणार आहे त्यांची? त्या आत जाणार की बाहेर राहणार हा मोठा प्रश्न आहे. म्हणजे जे करायचंय ते तुम्ही करा, आम्ही आपलं गद्दार गद्दार म्हणत गद्दार गद्दार खेळत महाराष्ट्रात फिरत राहू, 50-50 लाख कोटींचा आरोप करत राहू, आणि तुम्ही मात्र आक्रमक होऊन लढत राहा, असा संदेश देऊन टाकायचा. खरं तर उद्धव ठाकरे विधान परिषदेचे सदस्य आहेत, त्यांनी सभागृहात जाऊन स्वतः होऊन या आक्रमक पद्धतीनं आपल्या सगळ्या मागण्या मांडल्या पाहिजेत, बोललं पाहिजे. पण सभागृहात आता फक्त एक विधान परिषद सदस्य म्हणून ते असतील, त्यामुळं वेगळं काही असं स्टेटस, वेगळी काही अशी हे नाही आहे. म्हणजे अगदी अंबादास दानवेंच्या बाजूला त्यांना बसायला जागा मिळणार आहे, पहिल्या रांगेतली मिळेल ती, एवढे मोठे नेते असल्यामुळं. त्यामुळे तिथे आपला सन्मान राहणार नाही असं समजून उद्धव ठाकरे जात नाहीत आणि लोकांना मात्र आक्रमक व्हायचे आदेश देऊन टाकतात. खरं तर या सगळ्या प्रकाराला उंटावरून शेळ्या हाकणं असाच प्रकार म्हणायला हवा. बकऱ्या गेल्या पांगून आणि आता बकऱ्याही राहिल्या नाही आणि उंटावरून खाली उतरताही येत नाही, अशी सगळी ती स्थिती असेल. उद्धव ठाकरेंचे हे 2 महत्त्वाचे विषय ज्यांना ते खूप महत्त्वाचे समजतात, म्हणजे एकतर एवढ्या उशिराने या दोघांचं टप्प्याटप्प्याने हकालपट्टी करण्याचं धोरण उद्धव ठाकरेंचं आश्चर्यकारक आहे, आणि दुसरं म्हणजे या उंटावरून शेळ्या राखण्याचा प्रकार. सभागृहात आपणच जाऊन भाषण करणं शक्य असताना ते न करता उगाच दुसऱ्यांना आक्रमक व्हा असा आदेश देणं, एवढंच उद्धव ठाकरेंच्या हातात उरलंय. या उंटावरच्या शेळ्या बंद करून स्वतः उद्धव ठाकरेने सभागृहात उतरावं आणि आक्रमकता दाखवावी, एवढीच साधी सरळ अपेक्षा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.